3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे आपला अक्षय तृतीयाचं मुहूर्त असतं। आपल्या पूर्वजांना आपण आज स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण पाणी सोडत असतो। गेल्या 20 वर्षापासून आपला हा शिरपूर सहकारी साखर कारखाना तालुक्याचा जो विकासाचा जो कणा आहे तो बंद आहे आणि हा कारखाना बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले आणि त्यासोबतच या कारखान्यामध्ये जे कामगार मजूर अधिकारी कर्मचारी काम करायचे अचानक बंद पडलेल्या कारखान्यामुळे त्याच्या पुढच्या 5-7 वर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव हा प्रकल्प बंद झाल्यामुळे गेले। म्हणून आज आम्ही त्या सर्व पूर्वजांना त्या सर्व कामगारांना शेतकऱ्यांना श्रद्धांजली द्यावी, त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून आम्ही आज आपल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज या पूजेचं आयोजन जसं आपण आज प्रत्येक हिंदू धर्मीय आपल्या घरी पूजा करतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना देखील शांती मिळावी म्हणून आज आम्ही शेतकरी विकास फाउंडेशन आणि शेतकरी संघर्ष समिती आम्ही या सर्वांनी मिळून आज इथं या छोटेखानी कार्यक्रमाचा आंदोलनाचा कार्यक्रम ठेवला होता। मी आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या 18-20 वर्षापासून हा कारखाना बंद आहे। आम्हाला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही, कुठलाही पक्ष राजकारण याच्यात आणायचं नाही। आमचा फक्त एकच मूळ मुद्दा आहे की आपला कारखाना सुरू कधी होणार। गेल्या वर्षभरापूर्वी महारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडला या संचालक मंडळाने त्यांना टेंडर दिलं आणि त्यांना ते अलॉट झालं आणि त्यांनी तो हे कारखाना ताब्यात घ्यायची प्रक्रिया देखील सुरू केली, पण मध्ये कुठे काय माशी शिंकली त्यांनी पूर्णतः हे काम बंद केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हा होताना दिसतोय। आणि महारेवा शुगर्स लिमिटेडला खूप चांगला अनुभव आहे म्हणून हे टेंडर त्यांना देण्यात आलं होतं कारखाना सुरू करण्याचं, पण ते देखील इथून पळ काढण्याच्या मार्गावर दिसत आहेत। गेल्या वर्षभरापासून बिचारा शेतकरी हवालदिल आहे। तालुक्यामध्ये शेतकरी हा आधीपासून ऊस लावत होता आणि नंतरच्या काळात कारखाना बंद झाल्यामुळे कापूस केळीसारख्या या अनिश्चिततेच्या पिकावर आम्ही अवलंबून आहोत। अनेक लोकांचं गारपीट आणि वादळामुळे नुकसान होतं। एकमेव ऊस असा हे आहे की आपल्याला ऊस राहिला तर त्याला कुठलंही नुकसान होत नाही आणि आज आमचा कारखाना बंद आहे, शेतकरी हवालदिल आहे म्हणून आज आम्ही त्याचा निषेध म्हणून महारेवा शुगर्स लिमिटेडचा आम्ही जाहीर निषेध आज करतो आहोत। आणि त्यासोबतच हे जे काही नाकारतं जे काही आपलं संचालक मंडळ हे देखील त्यांच्याशी काही चर्चा करत नाहीये, पुढचा मार्ग काढत नाहीये। पटापट ते नसेल करत तर दुसऱ्या कंपनीला पटक्या ते टेंडर देऊन आपण लवकरात लवकर हा कारखाना सुरू करण्याकामी आपण प्रयत्न करावेत, पण हे संचालक मंडळ देखील आम्हाला खूप निष्क्रिय दिसतंय म्हणून आम्ही आज या आंदोलनाचा पवित्रा घेतला। मी आवर्जून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं आज फक्त सभासद शेतकरी म्हणून इथं आलेलो आहोत, ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या संघटनेचं म्हणून मी आज रेवा शुगर्स लिमिटेडला सांगू इच्छितो आणि संचालक मंडळाला देखील सांगू इच्छितो याच्या पुढे रेवा शुगर्स लिमिटेडचे लोक जे शिरपूर तालुक्यात आले तर आमचे शेतकरी आम्ही सर्व शेतकरी मिळून त्यांच्या गाड्यांना त्यांना घेराव घालू आणि त्यांना प्रसंगी तोंडावर काळा फासण्या देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही, कारण की शिरपूर तालुक्याचे शेतकरी आता जास्त वेळ थांबण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि हे आंदोलन येणाऱ्या कालखंडामध्ये देखील खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे। म्हणून माझं सर्व राज्यकर्त्यांना आमदार खासदार सर्वांना आमचं आव्हान आहे की आपण आपल्या माध्यमातून या लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करावेत। आम्हाला 3.5 मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीयाचं मुहूर्त साधून आज रोजी आपण या कारखान्यावर जमलेलो आहोत किंवा या कारखान्याने सुरू करण्याकामी अनेक मुहूर्त पाहिली, परंतु सर्व मुहूर्त यांच्या पुढे फेल झालेली आहेत। मग त्या अनुषंगाने आम्ही बुवा कुठेतरी इथे शांतता निर्माण व्हावी आणि कुठेतरी काहीतरी याचं कुठेतरी सुरुवात व्हावी या अनुषंगाने इथे हा कार्यक्रम घेतलेला आहे। तर हा कारखाना जर पाहिला तर गेल्या जवळजवळ 14-15 वर्षापासून हा बंद आहे। त्याच पद्धतीने जर पाहिलं तर हा 14-15 वर्ष बंद हे राजकीय जी इच्छाशक्ती